कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, खेळण्याची मस्ती होती, मित्राचा सहारा होता. मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होते. पण कुठे आलो या समजूतदारीच्या जगात? यापेक्षा तर ते भोळे बालपणच सुंदर होते. आदरणीय व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांना नमस्कार. मोबाईल, हो, मोबाईलमुळेच मुलांचे बालपण हरवत चालले. कालपर्यंत खेळाच्या मैदानात धुळीत मागणारे तर नाजूक हात सध्या मोबाईल गेम्स खेळण्यात गुंग आहेत. सुट्टी म्हटली की मुले खेळाच्या मैदानात तुटून पडायची. उन्हाळी सुट्टीची तर चातकासारखी वाट पाहायची. झुकझुक आगीने गाडीत बसून मामाच्या गावाला जायचं. काय ते दिवस! निमोनीच्या झाडाखाली चंद्र झोपत होता. पैसा खोटा झाला की पाऊस मोठा पडत होता. डोंगर का पाणी लंगडी चिपंटी खेळत होतो. लपंडावच्या चोराला पकडायला अख्खा गावात राहायची पोलिसाची धाव. 1 2 3 4 आलो रे आलो म्हणत स्टॉप करून घेत होतो नाव. राम लक्ष्मण सीता स्टॅच्यू, नंतर हल्लं की त्याच्यावर डाव. डोंगरावर पट्टी बांधून अंधळेपणाची होती मजा. गोट्यांमध्ये हरवल्यावर मात्र लंगडीची कावट होती सजा. मैदानी खेळ म्हणजे आटापाटा, खो खो, लंगडी आणि कबड्डी, ती मजाच वेगळी होती. खेळासोबत तो रानमेवा, चिंच, पहाडीला आलेला आंबा, चिंचेची गोड कवडी, आंबट पाने, बोरं, शेरणी आणि काय काय विचारू नका. जोपर्यंत आई किंवा बाबांची हाक कानावर येत नसे किंवा पाठण चांगला धपाटा बसत नाही तोपर्यंत घरी कोणी जात नसे. बरोबर की नाही? बचपन का वो दौर बड़ा प्यारा था, बचपन का वो दौर बड़ा प्यारा था, ना गम था ना कोई दुख का किनारा था, बस खुशी खुशी थी और खेल ही जीवन का सहारा था. आता मात्र काळ बदललेला आहे. डोरेमॉनचे गॅजेटपेक्षाही भयंकर गॅजेट मुलांच्या हाती पडला, तो म्हणजे मोबाईल. तेव्हापासून घराच्या बाहेर सोडा, मुलं अक्षरशः मैदानावर पण जाणं विसरलेली आहे आणि मोबाईल गेमच त्यांचे विश्व बनले आहे. मोबाइल के नशे में इस कदर बैठे हैं, फेसबुक, स्नैपचैट, इंस्टाग्राम क्या क्या नहीं देखते. एक ही घर में होकर भी सब दूर बैठे हैं आणि याचा परिणाम मुलांमध्ये विविध आजारातून आपल्याला दिसून येत आहे. जसे की शारीरिक आजार म्हटलं की डिजिटल आय स्ट्रेन, डोळ्याभोवती ताण, डोळेदुखी, डोकेदुखी, डोळ्यामध्ये कोरडेपणा जाणवणे. नंतर ते सर्व्हिअल स्पाइस स्ट्रेन, मानेत खांद्यात वेदना होणे, पाठदुखी होणे. नंतर ते कॅर्पल टनल स्ट्रेन, बोटांमध्ये हातापायांमध्ये मुंग्या येणे. आणि मानसिक आजार तर विचारूच नका. स्मार्टफोन ॲडिक्शन डिसऑर्डर, सतत मोबाईल पाहण्याची गरज भासणे. नंतर येते नॉमोफोबिया, मोबाईल शिवाय अस्वस्थ वाटणे. नंतर येते इन्सोमनिया, थकवा वाढणे, चिडचिडपणा वाढणे. नंतर येते डिप्रेशन व एन्झायटी, एकटे वाटणे, सतत निगेटिव्ह विचार करत राहणे. ह्या सगळे आजार एका मोबाईलमुळे होतात. म्हणून म्हणावंसं वाटतं, मैदानातील धूळ अधिक मूल्यवान आहे त्या स्क्रीनच्या प्रकाशापेक्षा. कारण या मोबाईलमुळे झालेल्या आजाराने ग्रासलेल्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या बातम्या आपल्याला रोज ऐकायला मिळतात. जसे की 8 वर्षाच्या मुलाकडून मोबाईल घेतल्यामुळे त्याने पूर्ण घर उद्ध्वस्त केले आणि 11 वर्षाच्या मुलाला मोबाईल न दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली. आत्महत्या यावर अशी तरी कितीतरी बातम्या मन हेलावून टाकणाऱ्या असतात. मुलांच्या भविष्याचा विचार करण्याला भाग पाडतात. कारण जागतिक सर्वेनुसार 11 ते 17 वयोगटातील 74% मुलं रोज 30 मिनिटे मैदानी खेळ खेळत नाही, तर दुसरीकडे 51% मुलं रोज 3-3 तास मोबाईल गेम खेळण्यात गुंग असतात. 2018च्या सर्वेनुसार सोशल मीडिया वापर करणाऱ्या मुलांची टक्केवारी अशी की अमेरिका 97%, जपान 75%, भारत 85% व ऑस्ट्रेलिया सुद्धा 85%. 2019च्या सर्वेनुसार भारतात फेसबुक वापरकर्ते 30 कोटी, तर हे प्रमाण 2023 मध्ये 45 कोटीवर गेलेले आहे. सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा असा घातक परिणाम पाहता ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारा कायदा तेथील सरकारने पास केलेला आहे. पाठोपाठ अमेरिका व फ्रान्सने सुद्धा सोशल मीडियावर बंदी घालणारे कायदे तेथील सरकारने बनवलेला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांना पुन्हा मैदानाकडे वळवावं लागेल. कारण खेळ फक्त मनोरंजनाचे नव्हे, तर मेंदूच्या निकोप वाढीसाठी मानसिक, शारीरिक व भावनिक विकासाचा तो एक अविभाज्य अंग आहे. खेळाचे महत्त्व सांगताना महात्मा गांधी म्हणतात, खेळामुळे शिस्त, सहकार्य व इतरांचा आदर करण्याची भावना विकसित होते.
तर नेल्सन मंडेला म्हणतात, खेळामध्ये जग बदलण्याची ताकद आहे. तो आपल्यामध्ये आशा निर्माण करतो. खेळामुळे लोकांना एकत्र आणतो व सामाजिक अडथळे दूर करतो. म्हणून मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे, हे जे मोबाईलमध्ये हरवलेलं बालपण आहे, हे आपण भरभरून व पूर्णपणे जगायला हवे. कारण मोठे झाल्यास पण आपल्याला मनाली हे वेळ येईल, ओढ बालपणाची, ओढ शाळेची, ओढ बालपणाची, ओढ मित्रताची, ओढ बालपणाची, ओढ पावसाची, ओढ बालपणाची, ओढ लपवाछपवीच्या खेळाची, ओढ बालपणाची, ओढ भातुकलीच्या खेळाची. आता हेच मागणी देवाला, देवा देवा देशील का रे बालपण मला? आयुष्यातले निसटून गेले अनमोल क्षण पुन्हा जगता येतील का मला? पुन्हा जगता येतील का मला? धन्यवाद.